नमस्कार मैत्रिणी, मी माधुरी कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण फक्त महिलांसाठी महत्त्वाच्या काही टिप्स बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। पहिली टिप म्हणजे आनंदी राहा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंदी आणि कायम पॉझिटिव्ह राहायचं आहे। तुम्ही तुमच्या समस्या किंवा त्रास असेल तर कुटुंबासोबत त्यावर चर्चा करा, कुटुंबासोबत आनंद साजरा करा। महिलांनी रोजच्या आयुष्यामध्ये या काही सवयी जर आचरणात आणल्या तर त्यांना निरोगी आयुष्य जगण्यासाठी मदत होईल। उशिरा मासिक पाळी येण्याची समस्या कमी करण्यासाठी या 5 गोष्टी खा। तर आता कुठल्या 5 गोष्टी खायच्या आहेत त्या आपण बघूया। आजकाल खराब लाईफस्टाईलमुळे आणि अनहेल्दी खाण्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे। त्यामुळे अनेक महिलांना मासिक पाळी उशिरा येण्याच्या समस्यांनी त्रस्त केले आहे। मासिक पाळी उशिरा येण्याच्या समस्यांनी महिलांना त्रास होतो। आजकाल स्त्रियांना सहसा वाईट लाईफस्टाईल आणि अनहेल्दी आहारामुळे या समस्येचा सामना करावा लागतो। अशा परिस्थितीत आहारात काही पदार्थांचा समावेश केला तर या समस्येपासून सुटका मिळू शकते। हे पदार्थ भरपूर प्रमाणात घेऊ शकत असतात, त्यांचे सेवन केल्याने मासिक पाळी नियमित राहते। हे पदार्थ भरपूर प्रमाणात पोषक असतात, आरोग्यासाठी इतर अनेक फायदे देण्याचं काम देखील करतात। आपण आहारात कोणत्या गोष्टीचा समावेश करू शकता हे आम्हाला कळवा। नंबर 1, आल्याचा चहा। आल्याचा चहा पिरियड्स उशिरा येण्याची समस्या कमी करण्यास मदत करतो। त्यासाठी 1 कप पाणी गरम करा, त्यात ठेचून आलं घालून 3 मिनिटे उकळा, नंतर चहा गाळून याचं सेवन करा। नंबर 2, व्हिटॅमिन सी। लिंबू वर्गीय फळं व्हिटॅमिन सीचा सर्वोत्कृष्ट स्रोत आहे। तुम्ही किवी, संत्रा, लिंबू, द्राक्ष, स्ट्रॉबेरी इत्यादीचा समावेश करू शकता। तुम्ही त्यांचे सेवन देखील करू शकता। त्याचे सेवन केल्याने मासिक पाळी उशिरा येण्याची समस्या कमी होण्यास मदत होईल। हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात। नंबर 3, गूळ। गुळामध्ये सोडियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं। तुम्ही गुळाचं सेवन लाडूच्या रूपात करू शकता। तीळ आणि सुकामेव्यामध्ये गुळ मिसळून त्याचे लाडू बनवून त्याचं सेवन करता येतं। हे पिरियड सायकल नियमित करायचं काम करतात। नंबर 4, मेथी दाणे। 1 चमचा मेथी दाणे पाण्यामध्ये भिजवा, दुसऱ्या दिवशी हे पाणी गरम करून सेवन करा। सकाळी या पाण्याचं सेवन करणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। त्यामुळे मासिक पाळी उशिरा येण्याच्या समस्येपासून आराम मिळतो आणि वजन कमी होण्यासही मदत होते। नंबर 5, हळद। हळदीचा वापर सामान्यतः भारतीय स्वयंपाकघरात केला जातो। हळदीच्या दुधाचं सेवनही करू शकता। रात्री या दुधाचं सेवन केल्यामुळे झोपही चांगली लागते। हळद तुम्हाला उशिरा मासिक पाळी येण्याच्या समस्येपासून आराम देण्याचं काम करते। निरोगी राहण्यासाठी महिला रोज आल्याचा चहा पितात। यामध्ये अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात। विशेषतः अद्रक औषध अनियमित पाळीपासून मुक्त होण्यासाठी उपयोगी आहे। आल्यामध्ये जिंजर ऑइल नावाचा संयुक्त असतं जे शरीरातील जळजळ कमी करतं। यामुळे योग्य वेळी मासिक पाळी येते। महिलांसाठी गुळही वरदान ठरतो। यामध्ये सोडियम आणि पोटॅशियम आढळतं। त्यामुळे अनियमित मासिक पाळीची समस्या दूर होते। सोप्या शब्दात मासिक पाळी योग्य वेळी येते। गुळाचा प्रभाव उष्ण असतो, यामुळे गुळाचं सेवन यासाठी नक्की करावं। आरोग्य तज्ञांच्या मते मेथीच्या पाण्याच्या सेवनानेही मासिक पाळी नियमित होते। यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाण्यात 1 चमचा मेथीचे दाणे भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी मेथीचं पाणी गरम करून सेवन करा। एस्कॉर्बिक ऍसिड व्हिटॅमिन सी समृद्ध अन्नामध्ये देखील आढळतं। ही आवश्यक पोषक तत्व मासिक पाळीला चालना देण्यासाठी उपयुक्त आहेत। यासाठी संत्री, किवी, लिंबू, स्ट्रॉबेरी, गुसबेरीचं सेवन करा। तुम्ही व्हिटॅमिन सी समृद्ध फळांचा रस बनवू शकता आणि सेवन करू शकता। आता कामावर जाणाऱ्या म्हणजे वर्किंग वुमनसाठी आपण खास ब्युटी टिप्स बघणार आहोत। सध्याच्या जीवनशैलीनुसार महिलांना सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने संसाराचा आर्थिक डोलारा सांभाळताना दिसतात। घरातील आणि कामावरच्या जबाबदाऱ्या सांभाळण्याच्या नादात कामावर जाणाऱ्या महिला म्हणजे वर्किंग वुमन स्वतःच्या सौंदर्याची काळजी घेण्यासाठी विशेष असा काही वेळ देत नाही। वर्किंग वुमन्सना आपल्या चेहऱ्यावरची चमक आणि सजेला
कायम राखता यावा यासाठी काही मोजके आपण ब्युटी टिप्स बघूया. नंबर 1, शॉर्ट स्प्रे. नैसर्गिकपणे केसाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरू शकतो. केसांवर स्प्रे फवारणीमुळे केसांचा नैसर्गिक पोत राहण्यास मदत होते. ड्राय शॅम्पूच्या अशा प्रकारचा वापर तुमच्या केसांसाठी वंगण म्हणून काम करतो. तसेच केसांच्या मुळांना बळकटी देण्यासाठी ड्राय शॅम्पू उपयुक्त ठरू शकतो. पाण्याचा वापर न करता 30 सेकंदासाठी शॅम्पू तुमच्या केसांना लावून ठेवावा आणि त्यानंतर केस धुवून टाकावे. नंबर 3, वॉटरप्रूफ मस्कारा. डोळ्यांच्या पापण्यासाठी वॉटरप्रूफ मस्कारा अत्यंत उपयुक्त आहे. वॉटरप्रूफ मस्कारा तोंड धुतल्यानंतरही सहजासहजी निघून जात नसल्याने बऱ्याच काळापर्यंत तुमचे डोळे आकर्षक दिसण्यास मदत होते. नंबर 4, हेडबँड. साधारणपणे प्रवास करताना किंवा खेळताना केस डोक्यावर बांधून ठेवण्यासाठी मुली हेडबँड किंवा बंधनं वापरतात. मात्र डोक्यावरील खराब केस लपवण्यासाठी देखील याचा चांगला उपयोग होऊ शकतो. टिंटेड लिप बाम. फुटलेले ओठ ही एक सर्वसामान्य समस्या आहे. बराच काळ उन्हामध्ये किंवा बाहेर राहिल्यानंतर ओठ शुष्क आणि कोरडे होतात. टिंटेड बाम ओठांसाठी मॉइश्चरायझरचं काम करतो. तसंच टिंटेड लिप बाम वापराने ओठांना रंग गडद होण्यापासूनही मदत होते. त्यामुळे एकूणच तुमच्या सौंदर्यामध्ये भर पडते. सन प्रोटेक्शन फॉर हेअर. कामानिमित्त सतत उन्हात किंवा बाहेर फिरल्याने केसाचा नैसर्गिक रंग फिकट होतो. अशा वेळी बाजारात उपलब्ध असणारी विविध कंपनीची सन प्रोटेक्शन फॉर हेअर उत्पादनं तुमच्या मदतीला येऊ शकतात. यांच्या वापरामुळे तुमच्या केसांची नैसर्गिक चमक कायम राहण्यास मदत होते. मात्र अशी उत्पादनं खरेदी करताना ती सहजपणे केसांवर लावणं जितकं महत्त्वाचं असतं तितकाच या उत्पादनांचा दर्जा सुद्धा महत्त्वाचा असतो, हे लक्षात ठेवा. घर आणि कार्यालयात काम केल्यामुळे बऱ्याचदा महिला आरोग्याची काळजी घेऊ शकत नाहीत. यामुळे बरेच लोक आरोग्याशी संबंधित समस्यामुळे त्रस्त आहेत. डोकेदुखी, पाठदुखी, अंगदुखी यासारख्या समस्यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत या आरोग्य टिप्सद्वारे महिला स्वतःला निरोगी ठेवू शकतात. सकाळची सुरुवात हेल्दी नाश्त्याने करा. प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दररोज एक सफरचंद खा. अशक्तपणा यामुळे दूर होतो आणि तुमची साखर देखील नियंत्रित राहते. दिवसभरात भरपूर पाणी प्या. हे आपल्या शरीराला हायड्रेट आणि डिटॉक्स करते. आहारामध्ये डाळिंबाचा समावेश करा. यात भरपूर प्रमाणात लोह असतो. शरीरातील रक्ताची पूर्तता करते. कमी ताण घेणे. तज्ज्ञांच्या मते महिला अधिक विचार म्हणजे ओव्हर थिंकिंग करतात आणि ताण घेतात. याचा परिणाम थेट त्यांच्या आरोग्यावर होत असतो. करिअर आणि जबाबदाऱ्या यामुळे ताण त्यांना साहजिक आहे. मात्र ताण घेतल्याने समस्या कधीच सुटत नाही. त्यामुळे तुम्ही जर तणावात असाल तर त्या विषयावर तुमचा जोडीदार, कुटुंब किंवा जवळच्या मैत्रिणीसोबत चर्चा करा. मन मोकळं करा. तणाव घेतल्याने वंध्यत्व, नैराश्य, हृदयास संबंधित समस्या निर्माण होतात. तणाव दूर करण्यासाठी ध्यान किंवा योगा करा. तसंच म्युझिक थेरपी म्हणजे तुमची आवडती गाणी ऐकून तुम्ही ताण कमी करू शकता. नंबर 4, अधिक पाणी पिणे. कामाच्या गडबडीमध्ये महिला पाणी कमी पितात. मानवी शरीरात 60% पाणी असतं. याचा अर्थ तुमच्या शरीरातील रक्तवाहिन्यांना योग्य प्रकारे काम करण्यासाठी पाण्याची गरज भासते. दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. यामुळे तुमच्या पोटाच्या समस्या तर दूर होतीलच, शिवाय त्वचा देखील तजेलदार राहण्यास देखील मदत होईल. 7 ते 8 तासाची झोप घ्या. अनेक महिला या घरातील काम, अभ्यास, मुलांमुळे रात्री उशिरा झोपतात आणि सकाळी लवकर उठतात. पुरेशी झोप न झाल्यामुळं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडू शकतं. ह्यासाठी पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. 7 ते 8 तास झोप घेतल्यानंतर शरीर आणि मेंदू पुन्हा रिसेट होण्यास मदत होते. यानंतर हेल्दी खानपान. ट्रेंडमधील डाएट किंवा जंक फूड खाणं अनेकांनाच आवडतं. मात्र या पदार्थाच्या अतिसेवनामुळे शरीराला हानी पोहोचते. यासाठीच महिलांनी सकस आहार घेणं गरजेचं आहे. रोजच्याच आहारामध्ये फळभाज्या, धान्य, ब्राऊन राईस, ओट्स या पोषक पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. यानंतर तुम्ही तुमच्या शरीराचं ऐका. अनेकदा आजारी होण्याआधी कोणत्या ना कोणत्या लक्षणांमधून आपलं शरीर आपल्याला सिग्नल देत असतो. मात्र यासाठी आपल्या शरीराचं ऐकणं गरजेचं आहे. खूप थकवा आला असेल किंवा एखादा त्रास होत असेल तरीही काम करत राहू नका. कामाच्या दबावामुळे जेवणाची वेळ निघून जाणार नाही याकडे लक्ष द्या. यासाठी थोडा जरी त्रास जाणवत असेल तर आराम करा आणि वेळेत डॉक्टरांकडे जा.
नियमित चाला. महिला त्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना त्या स्वतःच्या फिटनेसकडे दुर्लक्ष करतात. यामुळे सांधेदुखी, कंबरदुखी, वजन वाढल्यामुळं महिलांमध्ये इतर आजार वाढण्याची शक्यता असते. फिट राहण्यासाठी जिममध्ये जाण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. यासाठी दररोज किमान अर्धा तास उपवास करा. सकाळी किंवा रात्री जेवल्यानंतर वॉक करणं फायदेशीर ठरू शकतं. विटॅमिन्स आणि मिनरल्स असलेला आहार. पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांमध्ये विटॅमिन अनहेल्दी मिनरल्सची कमतरता जाणवते. यासाठी आहारामध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्सचा समावेश असेल याकडे लक्ष द्या. कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, फॉलेट, आयर्न, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B12 आणि मॅग्नेशियम युक्त पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा. वर्षातून एकदा हेल्थ चेकअप. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार महिलांनी वर्षातून एकदा डॉक्टरांकडून योग्य तपासण्या करून घेणं खूप गरजेचं आहे. खास करून 21 आणि त्याहून पुढील वयोगटातील महिलांनी दर 3 वर्षातून एकदा सर्व्हायकल कॅन्सरच्या तपासणीसाठी पॅप टेस्ट करून घ्यावी. 30 ते 65 वयोगटातील महिलांनी किमान 5 वर्षातून एकदा तरी पॅट टेस्ट आणि HP टेस्ट करणं गरजेचं आहे. महिन्यातून एकदा ब्रेक घ्या. नोकरदार महिला असो किंवा गृहिणी, रोजच्या कामातून सर्व जबाबदाऱ्यांमधून महिन्यात 1 दिवस तरी स्वतःसाठी वेळ द्या. रविवारची सुट्टी असो किंवा सणसूद, महिला कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असतातच. यासाठी 1 दिवस ब्रेक घ्या. या दिवशी मैत्रिणींसोबत किंवा एखादा सिनेमा पार्लरमध्ये जाऊन फेशियल करा, हेड मसाज करा. अशा पद्धतीनं थोडंसं रिलॅक्स होणं गरजेचं आहे. यामुळे तुम्हाला रिफ्रेश वाटेल. तर या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद.